सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत राजस्थानची खूप प्रसिद्ध पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट राजस्थानी चुरमा लाडू. हे लाडू इतके मऊ, खमंग आणि तोंडात विरघळणारे होतात की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटतात. तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी बघणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला एका मोठ्या भांड्यात 2 वाटीपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत रवा टाकायचा आहे. रव्यामुळे लाडूला छान असं टेक्स्चर येतो. सोबतच यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. आता हे सगळं पीठ हाताने किंवा चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे वितळलेलं तूप घालायचं आहे. आता तूप आणि पीठ हाताने चांगलं एकजीव करून घेणार आहोत. इथे तूप पिठामध्ये हाताने चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे मोहन व्यवस्थित बसतं आणि चुरमा लाडू एकदम खमंग, मऊ आणि तोंडात विरघळणारे बनून तयार होतात. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि पिठाला इथे आपण मळून घेणार आहोत. पीठ इथे मळून घेताना खूप घट्टसुद्धा नाही आणि खूप मऊसुद्धा नाही, तर मध्यम मऊ इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप मऊसुद्धा नाही, तर असं सेमी सॉफ्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळण्यासाठी इथे मला या मेजरिंग कपने 1 वाटीपर्यंत पाणी हे लागलेलं आहे, तर थोडंसं कमी जास्त होऊ शकते. तर असं पीठ मळून घेतल्यानंतर आता या पिठाचे छोटे छोटे गोळे हातात घेऊन मध्यम आकाराचे मुटकुळे हे तयार करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. तर हे मुटकुळे खूप मोठे आकाराचे तयार करू नका, मध्यम आकाराचे तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे तेलात तळताना ते आतपर्यंत तळले जाणार. तर अशा प्रकारे सगळे पिठाचे इथे आपण मुटकुळे हे तयार करून घेतलं आहे. असं तयार करून घेतल्यानंतर आता हे मुटकुळे आपण तळून घेणार आहोत. तर हे तळण्यासाठी इथे आपण तूप किंवा तेलाचा वापर करू शकतो. तर हे मुटकुळे मी तेलामध्येच तळून घेणार आहे. तर तेल हे मध्यम गरम झाल्यावर गॅसची आंच कमी करायचा आहे आणि हळूवारपणे मुटकुळे हे तेलामध्ये सोडायचं आहे. तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. मुटकुळे नेहमी मंद आचेवर तळायचं आहे, त्यामुळे ते बाहेरून छान सोनेरी होतात आणि आतून व्यवस्थित शिजले जातात. मध्ये मध्ये हलक्या हाताने हे पलटवत राहायचं आहे. मुटकुळे तळण्यासाठी साधारणतः 10 ते 12 मिनिटे हे लागतात. तर हे बघा, मस्त सोनेरी रंग आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर असं तळून घेतल्यानंतर आता हे झाऱ्याने बाहेर काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने उरलेले मुटकुळे देखील मंद आचेवर तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. हे मुटकुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे हे करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, मुटकुळे हे आतपर्यंत चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. तर हे बघा, आतपर्यंत चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. तर पूर्ण तुकडे करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. आता हे सगळं मिक्सरमधून बारीक असं चुरा तयार करून घेणार आहोत. चुरा हे जितकं बारीक असेल तितके लाडू मऊ आणि स्वादिष्ट बनून तयार होतात. तर अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक रव्यासारखं तयार करून घ्यायचं आहे. तर असं तयार करून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे उरलेले सगळे तुकडे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे चुरा हे रव्यासारखा दिसत आहे. जर आपण हाताने बघितलं तर चुरा एकदम मऊ आणि एकदम बारीक असं बनून तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे हे तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये लाडू किती गोड लागतील त्यानुसार यामध्ये वितळलेलं गूळ घालायचं आहे. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालणार आहोत. तर इथे सुरुवातीला या तुपामध्ये बदाम हे भाजून घेणार आहोत. तर इथे पाववाटीपर्यंत बदाम तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. इथे बदाम हे हलकंसं तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. परत याच तुपामध्ये पाववाटीपर्यंत काजू हे देखील इथे आपण भाजून घेणार आहोत. आता काजू देखील हलकंसं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काजू भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच तुपामध्ये लाडू किती गोड लागतील त्यानुसार यामध्ये गूळ घालायचा आहे. तर इथे मी 1 वाटी चांगलं भरून यामध्ये गूळ घालत आहे. आता या गरम तुपामध्ये गूळ घालून तो पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. गूळ जास्त वेळ शिजवायचं नाही, फक्त व्यवस्थित वितळला की गॅस हे बंद करायचा आहे. तर इथे आपण बघू शकतो, गूळ हे छान असं वितळला गेला आहे. गॅसची आंच बंद करायचं आहे. आता हे वितळलेलं गूळ मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे.
गूळ यामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण इथे गूळ हे खूप जास्त गरम आहे. चमचेने मिश्रण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता हातानेच मिश्रणाला परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. गूळ हे मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. आता यामध्ये भाजून ठेवलेले काजू आणि बदाम बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे. सोबतच यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून हे सगळं मिश्रण एकदा परत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तर हे बघा, लाडू तयार करण्यासाठी परफेक्ट असं मिश्रण हे बनून तयार झालेलं आहे. आता हातामध्ये थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्या आवडीनुसार लाडू हे वळून घेणार आहोत. तर खूप मोठे किंवा खूप छोटे लाडू तयार न करता मध्यम आकाराचे लाडू हे तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, किती सुंदर राजस्थानी चुरमा लाडू इथे बनून तयार झालेला आहे. तर उरलेल्या मिश्रणाचे देखील याच पद्धतीने लाडू हे आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे एक सांगायचं आहे, मिश्रण हाताने दाबल्यावर गोळा तयार झाला पाहिजे. जर मिश्रण कोरडे वाटत असेल आणि लाडू बांधता येत नसेल तर या मिश्रणामध्ये परत थोडंसं तूप टाकायचं आहे आणि लाडू हे वळून घ्यायचं आहे. तर हे बघा, दिसायलाही एकदम आकर्षक आणि खायला अप्रतिम. तर अशा प्रकारे राजस्थानी चुरमा लाडू इथे बनून तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे तयार केलेले हे लाडू रूम टेम्परेचरवर हवाबंद डब्यात 10 ते 15 दिवस सहज टिकतात. तर तुम्हीसुद्धा हे राजस्थानी चुरमा लाडूची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.